नमस्कार, मी अभिजित पाटील. रॉयल महाराष्ट्र यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, मी नेहमीप्रमाणे फ्लोईंग रिव्हर किंवा पाण्याच्या सोर्सच्या आजूबाजूच्या प्रॉपर्टीज आपल्याला बऱ्याच वेळा दाखवत असतो. आजची प्रॉपर्टी तशापैकीच आहे. नियर बाय रिव्हर असलेली मोठी काजूबाग मी आज आपल्याला दाखवत आहे. साधारणतः 70 ते 75 एकर लागवड असलेली आणि काही मोकळा परिसर अजून अंडर डेव्हलपमेंट असलेला असा हा आजच्या प्रॉपर्टीचा तपशील आहे. तरी माझी आपणास विनंती आहे की या बागेचा व्हिडिओ आपण पूर्णपणे पहा, प्रपोजल समजून घ्या. तसेच कोकणामध्ये आपण शेतजमिनी पाहत आहे, रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये किंवा रायगडच्या महाड तालुक्यामध्ये आपण शेतजमिनी पाहत आहे. तर रॉयल महाराष्ट्र हे चॅनेल नक्की न विसरता सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला ट्रस्टेड ट्रान्झॅक्शन्स, ट्रान्सपरंट डील्स करण्यासाठी माझी मदत होईल. तसेच शेतीपूरक इतर माहिती व्हिडिओ, जमिनीविषयी इतर माहिती व्हिडिओज माझ्या चॅनलवर उपलब्ध असतात. सो माझा चॅनल सबस्क्राईब करा. आता आपण यापुढे या बागेचा व्हिडिओ पाहूया. नमस्कार. तर आत्ता आपण बागेच्या वर्कर शेडच्या इथे आहे. समोरून हा रस्ता येतो, हा खालून येतो यूटर्न मारून. मुख्य गेट आहे. याच्यामध्ये 3 सातबारे आहेत. या एकूण 97 एकरचा परिसर आहे. याच्यामध्ये 3 सातबारे आहेत. एक 82 एकरचा सातबारा आहे. सातबाऱ्याला 82 एकरला लागून 5 एकरचा सातबारा आहे आणि 5 एकरच्या लगतला पर्या आहे आणि पर्याच्या पलीकडे 10 एकरचा सातबारा आहे. असं टोटल 97 एकर सिंगल फॅमिली ओन्ड क्लिअर टायटल जमीन आहे. याच्यामधील 82 एकरला टोटल डिमॉर्केशन आहे. हा व्यवहार ज्यावेळेस होणार आहे त्यावेळेस एंटायर 97 एकरला कंपाऊंड, तारेचं कंपाऊंड जिथं रिपेअर गरजेचं आहे तिथं रिपेअरिंग आणि जिथं नाही आहे तिथं टोटल कंपाऊंड, एंटायर साफसफाई म्हणजे जो उर्वरित 15 एकर आणि याच्यामधला एक 5-7-10 एकर जो काय परिसर आहे, साधारणतः 20-22 एकरचा परिसर ज्याची साफसफाई नाही आहे, तो पूर्णपणे साफसफाई करून एकदम क्लीन प्लॉट आणि एक्झिस्टिंग बाग जी काय आहे ती पूर्ण टोटली प्रोडक्शनमध्ये आहे, त्याच्यामुळे ती ऑलरेडी साफसफाई केलेली आहे. इलेक्ट्रिसिटी जिथं मी इंट्रोडक्शन फुटेज दिलं तिथे ट्रान्सफॉर्मर आहे. साधारणतः अर्धा ते पाऊण किलोमीटरचा एरिया आहे. तर ती इलेक्ट्रिसिटीसुद्धा आपल्याला या शेडपर्यंत ओढून देण्याचं जमीन मालकानं मान्य केलेलं आहे. सदर जमिनीमध्ये साधारणतः 7 वर्षाची झाडं आहेत, 2 ते 2.5 हजार. त्याच्यानंतर 5 वर्षाची झाडं आहेत. ती सगळी मिळून साधारणतः 3-3.5 हजार झाडं ही 5 वर्षाच्या वरील झाडं आहेत आणि 5,000 झाडं ही 3 वर्षाची झाडं आहेत आणि मागच्या वर्षीची 1,000 झाडं आहेत. अशी मिळून सगळी 10,000 झाडं आहेत. एक्झिस्टिंग प्रोडक्शन चालू झालेला असा हा बाग आहे. आत्ता जरी प्रोडक्शन कमी असलं तरी ॲज ऑन डेट 1-2 वर्षानंतर, 3 वर्षानंतर ह्याच्यामधून साधारणतः नॉमिनली अगदी 15 किलो काजू प्रति झाड पाहिलं तरी साधारणतः 150 टन ते 250 टन. 150 टन ॲज ऑफ नाव जर 70 एकरवरचं प्लांटेशन आहे तर, आणि टोटल 97 एकरवरचं प्लांटेशन केलं, एक 2-4 एकर रस्त्यासाठी किंवा कॉमन ॲम्युनिटीजसाठी जे काही जागा जाणार आहे त्या जागा सोडून हे साधारणतः 92-93 एकरवरचं जर टोटल प्लांटेशन कंप्लीट असेल तर साधारणतः 250-250 टनापर्यंत उत्पादन, ज्याची साधारणतः व्हॅल्युएशन होते 150 टनाची साधारणतः 1,80,00,000 रुपये आणि साधारणतः 250-250 टन जर असेल तर 2.5 ते 3 कोटी रुपयाच्या रेंजला वार्षिक उत्पन्न देणारी असा ही प्रोडक्ट आहे, अशी ही प्रॉपर्टी आहे. एंटायर डिमॉर्केशन आहे. आपण समोर पाहत आहे हे पोल आहेत. कुठे वायरिंग जर डॅमेज झालेलं आहे कंपाऊंडचं तर ते पूर्णपणे दिसेल. आपण जो समोर पाहत आहे असा रोड येतो आणि हा इथे यू टर्न मारतो. ह्या आंब्या झाडामधून परत टर्न मारतो, जो मी सुरुवातीला शेडच्या इथून दाखवला तिथे तो टर्न मारतो. असा पूर्ण एंटायर प्लॉटला ॲक्सेस असणारा असे हे रस्ते आहेत. पूर्णपणे डेव्हलपमेंट खूप चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे. आजूबाजूचा जर व्हर्जिन फॉरेस्ट बघितला आणि ही डेव्हलपमेंट केलेली बाग जर पाहिली तर मालकाने इथं किती खस्ता घातल्यात, किती खस्ता खाल्ल्यात, किती एफर्ट्स घेतलेत हे आपल्याला समजून जाईल.
एंटायरली उत्तम मॅनेजमेंटमधली ही बाग आहे. समोर जे पाहताय ही 3-3 वर्षाची झाडं आहेत, ती पण फ्लॉवरिंग स्टेजेसमध्ये आहेत. त्यांचं सध्याचं उत्पन्न जरी कमी असलं तरी 2-3 वर्षानंतर त्या फुल फ्लेजमध्ये खूप मोठं उत्पादन देणार आहेत. या बागेमधला साधारणतः 95% काजू हा वेंगुर्ला 4 आहे. वेंगुर्ला 4ची खासियत अशी आहे की घोसानं लागतात. आपण ज्यावेळेस प्रोडक्ट म्हणजे ही प्रॉपर्टी व्हिजिट्स चालू होतील तोपर्यंत त्या सेटिंग्स अजून वाढलेल्या असतील आणि चांगल्या पद्धतीनं आपल्याला या प्रॉपर्टीचं आकलन होईल अशा पद्धतीनं आम्ही दाखवू ही प्रॉपर्टी. 5,003 वर्षाची झाडं आहेत. 5 वर्ष ते 7 वर्षाच्या मध्ये साधारणतः 3,500 हजार झाडं आहेत. 1 वर्षाची झाडं ही 1,000 झाडं आहेत. असा हा 10,000चा पूर्ण सेटअप आहे. हा समोर डोंगरावर पूर्णपणे दिसतं तसं. हे खालच्या साईडला 3 वर्षाची झाडं आहेत आणि एका साईडनं अशी वरती गेलेत ही मोठी झाडं पूर्ण आहेत. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ही व्हर्जिन लँड परचेस करून त्याच्यावर क्लिनिंग करून JCBनं सगळं क्लिनिंग करून डेव्हलपमेंट केली गेलेली होती. या जमिनीमध्ये 3 विहिरी आहेत आणि 5 एकराच्या ह्याच्यामध्ये प्रपोज 4था विहिरीचं प्लॅन होतं. पाण्याची काही कमतरता नाही आहे. हे आपल्याला इथल्या झाडाच्या परिस्थितीवरून दिसेल की बाबा याची केअर अँड नरिशमेंट जी काय बागेची केली गेलेली आहे ती खूप चांगल्या पद्धतीनं केलेली आहे. तसेच इथं कार्यरत असणारे कर्मचारी जे कामगार आहेत ते सुद्धा आपल्याला हँडओव्हर केले जातील. सध्या आपल्याकडे इथे झारखंडमधले कामगार आहेत. वर्षातनं 1 महिन्याभरासाठी सुट्टीवर जातात. अशा पद्धतीचं ते नोव्हेंबरमध्ये जातात. नोव्हेंबर एंडला वगैरे जातात, डिसेंबरच्या सुरुवातीला आणि जानेवारीच्या 10-15 तारखेकडे ते पुन्हा रुजू होतात. असं इथलं मॅनेजमेंट पाहणारी टीम आपली आहे. सदर मालक हे परप्रांतीय आहेत. ते दुबईला असतात. त्यांनी ही इन्व्हेस्टमेंट केलेली होती. त्यांची पुढील पिढीसुद्धा बाहेर देशामध्ये कार्यरत असणार असल्याकारणानं ही प्रॉपर्टी ठेवून त्यांना उपयोग नाही म्हणून ते कॅश इन करतात. हा मुख्य हेतू. कारण हा प्रश्न तुम्ही मला अनेक वेळेला विचाराल की इतकं जर चांगली प्रॉपर्टी आहे तर विकतायत का? तर ते दुबईला असतात. त्यांच्या मागे बघणारं कोणी नाही आहे. पुढची पिढी जर बाहेरच्या देशामध्येच कार्यरत राहणार आहे तर मग दुविधा निर्माण होऊ नये याकरता ही प्रॉपर्टी कॅश इन केली जाते. येणाऱ्या काळामध्ये 1-2 वर्षानंतर साधारणतः 1.5-2 कोटी रुपयापासून 2.5 ते 3 कोटी रुपयापर्यंत वार्षिक उत्पन्न देणारी ही बाग आणि मेंटेनन्स कॉस्टिंग जर पकडलं तर आत्ता सध्या 6 कर्मचारी आहेत. फार तर फार 10 पकडले तरीसुद्धा 15 ते 20 लाख रुपये त्यांच्या पगारापोटी जाणार आहेत आणि मेंटेनन्सला 10-15 लाख रुपये असे म्हणून 30 ते 35 लाख रुपये ॲन्युअल मेंटेनन्समध्ये आपल्याला हे सगळं प्रोडक्शन प्राप्त होणार आहे. खूप चांगल्या पद्धतीचं प्रपोजल आहे. झाडं चांगली आहेत. मी स्वतः शेतकरी आहे. माझ्या नजरेतून एक्सप्लेन केलेला जो काय प्लॉट आहे मी स्वतः पाहिलेले असतात, स्वतः व्हेरी केलेले असतात, स्वतः शूट केलेलं असतं. त्याच्यामुळं वास्तविक सगळ्या गोष्टी ज्या दाखवतो आहे त्या इत्तंभूत आहेत. ह्याच्यामध्ये जो काय उर्वरित प्लॉट आहे लागवडी व्यतिरिक्त जो काय प्लॉट आहे ते आफ्टर टोकन बिफोर सेल डीड तो पूर्ण क्लीन करणं, त्याचं पूर्ण डिमॉर्केशन करून देणं, या जे वर्कर शेड आहे तिथंपर्यंत लाईट आणणं ही जबाबदारी मध्यस्थी या नात्यानं माझी तसेच मालक या नात्यानं मालकांची आहे आणि तशा टर्म्स अँड कंडिशन आमच्या ॲग्री झालेल्या आहेत आणि तशा पद्धतीचं आम्ही काम तुम्हाला करून देणार आहेत. रॉयल महाराष्ट्र हे ट्रस्टेड अँड ट्रान्सपरंट ट्रान्झॅक्शनसाठी ओळखलं जातं. त्याच्यामुळे आपण कुठल्याही प्रकारची चिंता न करता जेही काही आम्ही सांगतो आहे, जेही काही कमिटमेंट्स आम्ही या व्हिडिओमार्फत देतो आहे त्या फुलफिल करण्यासाठी आम्ही बंधनकारक आहोत. तशा पद्धतीचं आमचं सर्व बोलणं ऑलरेडी झालेलं आहे. आपण जे खालच्या साईडला पाहाल, इथून मी आता खालच्या साईडला दाखवतो आहे, ही सुद्धा मोठी झाडं आहेत. ही 6-7 वर्षाची झाडं आहेत. एंटायर सेटिंग चालू आहे. याच्यामध्ये मोहरलेली बाग आहे चांगली. आपण प्रत्यक्ष व्हिजिटला याल त्यावेळेला याचा उत्पन्नाचा साधारणतः आपल्याला अंदाज येईल. आता जरी उत्पन्न कमी असलं तरी ही लागवड होती. हे फ्रॉम स्क्रॅच टू 100% असं डेव्हलप केलं गेलेलं आहे. प्रत्येक डेव्हलपमेंटला वेळ लागतो. दरवर्षी मॅसिव्ह स्केलमध्ये डेव्हलपमेंट करत असताना एकाच वेळेला डेव्हलपमेंट करणं शक्य होत नाही. त्याच्यामुळे टप्प्याटप्प्यानं डेव्हलपमेंट झाल्या आहेत. 4 टप्प्यामध्ये ह्या डेव्हलपमेंट झालेल्या आहेत. त्याच्यामुळं अजून 1-2 वर्षानं का होईना याच्यामध्ये चांगले रिटर्न्स येणार आहे.
या प्रॉपर्टीची किंमत मोठी आहे, पण साधारणतः प्रोडक्शनचा विचार करता तिसऱ्या किंवा चौथ्या वर्षी याची जी काही इन्व्हेस्टमेंट आजच्या घडीला होणार आहे ती पूर्णतः नील होणार आहे. कुठलीही प्रॉपर्टी डेव्हलप करत असताना त्याचा वेटिंग पिरियड असतो. डेव्हलपमेंटसाठी आंबाबाग वगैरे समजा असेल तर 7-8 वर्ष 9 वर्ष लागतात. हे प्रपोजल असं आहे की ज्याच्यामध्ये तिसऱ्या किंवा चौथ्या वर्षी आपण जी काही इन्व्हेस्टमेंट करतो आहे ही पूर्णतः नील होणार आहे आणि त्याच्यापुढे साधारणतः जी आजची इन्व्हेस्टमेंट कॉस्ट आहे त्याच्या 25% to 33% पर इयर इन्कम आहे. एक्सपेंडिचर जे काय आहे फुल फ्लेज ज्याला बाग ही साधारणतः 97 एकर एरियामधली बाग जी आहे, ही बाग जरी अगदी 93-94 किंवा 92 एकरवर 5 एकर ॲम्युनिटी स्पेस, रोड आणि ग्रेडिंग सेंटर वगैरे वगैरेसाठी सगळ्या स्टोरेज गोडाऊनसाठी वगैरे जर सोडली तर याच्यामध्ये साधारणतः आत्ता एक्झिस्टिंग असणारी 10,000 झाडं आणि ॲडिशनल 5,000 झाडं असं जर पकडलं तरीसुद्धा 35 लाख रुपयाच्या आसपास वार्षिक मेंटेनन्स आणि लेबर्सचे पेमेंट्स याच्यामध्ये खर्च होणार आहे. व्यतिरिक्त उर्वरित जो काय असणार आहे तो पूर्णपणे प्रॉफिट आहे. एंटायर कंपाऊंड आहे, चोरीचा धोका नाही आहे, गावापासून लांब आहे, रस्ता प्रॉपर आहे. इथून साधारणतः अर्धा किलोमीटरवर नदी आहे. या प्लॉटमध्ये 3 विहिरी आहेत. 5 एकरच्या प्लॉटमध्ये एक चांगलं लोकेशन आहे पर्याच्या जवळपास, जिथे 4थी विहीर आपण बनवू शकता अथवा बोरवेल करू शकता, अथवा ही सगळी डेव्हलपमेंट होत असताना या 3 विहिरींच्या पाण्यावरच पूर्ण डेव्हलपमेंट झालेली आहे. याच्या पाण्याचाही आपण वापर करू शकता. अगदी जर पाणी कमी पडते तर नियरबाय विहीर नदी असल्याकारणानं आणि मोठं पात्र असल्याकारणानं तिथून पाणी ओढून आणणं शक्य आहे. इंटरनल क्रॉपिंगसाठी इथं स्पेस थोडीशी कमी राहणार आहे, कारण जशी झाडांची कॅनॉपी वाढते तसं इंटरनल स्पेसिंग होणार नाही. पण उर्वरित जागेवर समजा तुमचा दुसरा काही प्लॅन असेल, आंबा लागवड असेल किंवा शेवगा लागवड असेल किंवा इतर काही लागवड असेल, तरीसुद्धा त्या सगळ्या गोष्टी इथं शक्य होणार आहेत. म्हणजे जर मिक्स क्रॉपिंगमध्ये काम करायचं आहे तरीसुद्धा हे शक्य होणार आहे. खूप चांगलं असं प्रपोजल आहे. ज्यांची इन्व्हेस्टमेंट कॅपॅसिटी थोडीशी मोठी आहे आणि ज्यांचा वेटिंगचा टेन्युअर साधारणतः 3-4 वर्षाचा असेल, चौथ्या वर्षी तर ही जी काही इन्व्हेस्टमेंट आपण करणार आहोत ती तर पूर्ण नील होईल याची खात्रीही आहे. आणि मी असं कधी खोटं बोलत नाही. जनरल मी जे कॅल्क्युलेशन्स सांगतो हे रिअलिस्टिक कॅल्क्युलेशन्स असतात. मी स्वतः कमर्शियल मँगो फार्मिंग करणारा माणूस आहे. शेतीचा इत्तंभूत अभ्यास असणारा माणूस आहे. ग्लोबल फाउंडेशनतर्फे मला महाराष्ट्र कृषीभूषण पुरस्कार प्राप्त. मी शेतकरी आहे, एक्सपोर्टर आहे. पॅन इंडिया माझं प्रचंड मोठं डिस्ट्रीब्युशन नेटवर्क आहे. अशा हिशोबानं एक शेतकरी तज्ज्ञ रिअल इस्टेट प्रोफेशनच्या अलावा माझं मुख्य प्रोफेशन हे कमर्शियल फार्मिंग असल्याकारणानं मी त्या अनुषंगानं मी आपणास बोलतो आहे. जर का एखादा इन्व्हेस्टर ही जमीन घेतो आहे आणि त्यांना मॅनेजमेंट इश्यूज आहेत तर आम्ही त्यांच्यावर पार्टनरशिपमध्ये सुद्धा या प्लॉटवर काम करू शकतो. त्याबद्दल आपल्याला शंका नसावी. या प्रॉपर्टीची किंमत मालकांकडून कोट केली गेलेली ही 7 कोटी रुपये आहे. थोडीफार निगोशिएबल होईल, पण अगदीच काहीतरी पाडून मागण्याचा अट्टहास आपण करू नये, कारण याच्यातून मिळणारं उत्पन्न हे खूप अधिक असणार आहे. जर आपण काहीतरी किमतीला मागताय तर मालकांना विकण्याची काही गरज नाही, कारण पुढे येणारं 1-2 कोटी रुपये हे दरवर्षी फॉर्च्यून हे त्यांनाही क्रिएट होणार आहे आणि जो टॅक्सलेस इन्कम असणार आहे टोटली. त्या हिशोबानं जे मोठे इन्व्हेस्टर असणार आहेत, ज्यांना टॅक्स सेव्हिंग्ज वगैरे करायचे आहेत किंवा टॅक्स डायव्हर्सिफिकेशन करायचं आहे, त्यांच्यासाठी ही उत्तम अपॉर्च्युनिटी आहे. आपण माझा हा पूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल मी आपला आभारी आहे. तसेच आपण रत्नागिरी, सिंधुदुर्ग किंवा रायगड जिल्ह्यातल्या महाड तालुक्यामध्ये शेतजमीन किंवा इतर कुठल्याही प्रकारची जमीन शोधताय तर माझं चॅनेल रॉयल महाराष्ट्र आहे आपण नक्की न विसरता सबस्क्राईब करा, जेणेकरून कृषी क्षेत्र, त्याच्या संबंधित अडीअडचणी, रोगराई, क्रॉप पॅटर्न्स, जमिनीविषयिक माहिती, लीगल कायदे यासंबंधीची माहिती, तसेच अवेलेबल प्रॉपर्टीज फॉर सेल या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला माझ्या चॅनेलमार्फत मिळेल. ट्रस्टेड अँड ट्रान्सपरंट ट्रान्झॅक्शन्स करणं ही आमची सगळ्यात मोठी खासियत आहे आणि ही आम्ही फार मोठ्या लेवलला पाळतो. त्याच्यामुळे अनेक कस्टमर्स आमच्याशी आजपर्यंत जोडलेले आहेत. आपणही जोडू शकता. ती विश्वासदायक खात्री आम्ही या व्हिडिओमार्फत आपणास देतो.
आणि आपण हा व्हिडिओ पाहिलात त्याच्याबद्दल मी आभारी आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. आज इथेच थांबतो. धन्यवाद.